नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। बॉटल मध्ये आहे। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आज आपण वाचत आहोत अध्याय 3 कर्मयोग, भगवत परायण कर्म। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 18, 19, मे बी 20। बघूया कितीपर्यंत होत आहे। श्लोक नंबर 18। नैव तस्य कृतेनार्थो न कृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रयम्। नैव तस्य कृतेनार्थो न कृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रयः। नैव तस्य कृतेनार्थो न कृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रयः। न कधीच नाही, एव निश्चित, निश्चितच, तस्य त्याचे, कृतेन कर्तव्य केल्याने, अर्थ हेतू, न नाही, अकृतेन कर्तव्य न केल्याने, इह या जगामध्ये, कश्चन कोणताही, न नाही, च आणि, अस्य त्याचा, सर्वभूतेषु सर्व जीवांच्या ठिकाणी, कश्चित काहीही, अर्थः हेतू, व्यपाश्रयः आश्रय घेण्याने। भाषांतर आहे, आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करावयाचा नसतो। तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते। त्याचबरोबर इतर प्राणीमात्रांवर अवलंबून राहण्याची त्याला काही आवश्यकता नसते। काल आपण वाचलं, शास्त्रामध्ये दिलेली जी विहित कर्तव्य असतात, नेमून दिलेले कर्म, त्यालाच विहित कर्म किंवा कर्तव्य म्हटलं जातं।
ते जो करत नाही तो नक्कीच पाप करत असतो, पापमय जीवन जगत असतो, त्याचं जीवन पापाने भरलेलं असतं. प्रभुपाद ऍक्च्युली इंग्लिशमध्ये म्हणतात अशी व्यक्ती केवळ इंद्रिय तृप्ती करता जगत असल्याने त्याचे जीवन व्यर्थ असते, व्यर्थच असते. त्याच्यामध्ये थोडीशी प्रभुपाद आपल्याला हिंट देतात की जो कृष्ण भावनाभूत असतो त्याला विहित कर्तव्यांशी पण काही देणे घेणं नसतं. ते पण आपण काल वाचलं थोडस. जो आत्म्यातच रममान आहे, आत्मसाक्षात्कारी आहे, आत्म्यामध्येच संतुष्ट समाधानी आहे, त्याला काही कर्तव्यच राहत नाही. तर त्याच हे कंटिन्युएशन आहे आज आपण जे वाचत आहोत. श्लोक छोटा तात्पर्य दिलाय शिल प्रभुपादांनी, परंतु महत्वाचा श्लोक आहे. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करायचा नसतो. तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला कारण नसते. नाही आसक्ती आहे, नाही अनासक्ती आहे. त्याचबरोबर इतर प्राणी मात्रांवर अवलंबून राहण्याचीही त्याला काही आवश्यकता नसते. तो फक्त भगवंतांवर अवलंबून असतो. तात्पर्य, आत्मसाक्षात्कारी मनुष्याला केवळ कृष्ण भावना भवित कर्माशिवाय इतर कोणतेही विहित कर्म करण्याचे बंधन असू शकत नाही. प्रभुपाद लिहितात असू शकत नाही. सेल्फ रिअलाइज मॅन इज नो लॉंगर ऑब्लाइज्ड टू परफॉर्म एनी प्रिस्क्राइब्ड ड्युटीज save and accept activities in Krishna consciousness. आत्मसाक्षात्कारी म्हणजे ज्याला आत्म्याचा साक्षात्कार झालेला आहे, ज्याला समजलेला आहे मी कोण आहे, त्याला या भौतिक जगाशी काहीच बंधन नसतं. काल आपण चर्चा करत होतो, तुम्हाला आठवते का बघा. त्यामुळे अशा व्यक्तीला भगवंतांसाठी कर्म करण्याशिवाय इतर कोणतेही विहित कर्म करण्याचे बंधन असू शकत नाही. ऑब्लाइज्ड म्हणजे त्याला काही करायचीच गरज नाही. आपण बऱ्याचदा चर्चा करतो की नाही, मग प्रभूजी चरितार्थ चालवण्यासाठी, कुटुंब चालवण्यासाठी वगैरे वगैरे. ऍक्च्युली ते पण करायची गरज नाही. का? तर जसं या श्लोकामध्ये सांगितलं की इतर प्राणी मात्रावर अवलंबून राहण्याची त्याला काहीच आवश्यकता नसते. म्हणजेच काय, तो सदैव भगवंतांवर अवलंबून असतो. भगवंत सर्व पुरवतात. सगळ्या भौतिक गरजा देखील पुरवण्यासाठी जे ज्ञान हवं ते भगवंत ज्ञान देतात, सद विवेक बुद्धी देतात. त्यामुळे जे काही करायचं आहे ते फक्त तो भगवंतांसाठीच करत असतो. त्याला म्हणायचं कृष्ण भावनाभवित कर्म. आणि हे कृष्ण भावनाभवित कर्म करण्याशिवाय दुसरं काही करायची त्याला इच्छाही नसते आणि न करायची पण इच्छा नसते. त्याचं म्हणणं असं नसतं की मी हे करणार नाही, मला आवडत नाही, मला करणार नाही, किंवा माझ्यासाठी फायद्याचं नाही, मी करणार नाही. त्याला करण्यामध्ये पण आसक्ती नसते, न करण्यामध्ये पण आसक्ती नसते, म्हणजेच अनासक्ती पण नसते. भगवंतांसाठी जे काही पडेल ते सगळं करतो, याचा अर्थ आत्मसाक्षात्कारी. पुढील श्लोकामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता नव्हे. बऱ्याच जणांना, विशेष करून भारतामध्ये बऱ्याच जणांना असं वाटतं की अध्यात्म किंवा कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता. निष्क्रियता म्हणजे काही करायचं नाही. बऱ्याच जणांना वाटतं संन्यास म्हणजे निष्क्रियता, संन्यास घेणे म्हणजे काही करायचं नाही. नो, भगवंतांसाठी जे पडेल ते केलं पाहिजे. कृष्ण भावना भवित मनुष्य अथवा देवता कोणाचाही आश्रय घेत नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा, कृष्ण भावना भवित मनुष्य अथवा देवता कोणाचाही आश्रय घेत नाही, कोणावरही अवलंबून नसतो, कुठल्याही दुसऱ्या प्राणी मात्रांवर अवलंबून नसतो. याचाच अर्थ तो देवी देवतांवरती पण अवलंबून नसतो. देवी देवतांना संतुष्ट करण्यासाठी देखील त्याला कुठले यज्ञ विधिविधान करण्याची गरज नसते. कारण पुढे आपण वाचणार आहोत, देवी देवता देखील इतर प्राणी मात्रांमध्येच मोडतात. तो कृष्ण भावनेमध्ये जे काही करतो ते कर्तव्य पालन करण्यासाठी पुरेसे असते. जे काही भगवंतांच्या सेवेमध्ये तो करतो तेवढं बस असते त्याच्यासाठी. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हा जो मुद्दा आहे की तो इतर प्राणी मात्रांवर अवलंबून राहण्याची त्याला काहीही
आवश्यकता नसते हे अजून बऱ्याच जणांना पटलेलं नाही किंवा कळालेलं नाही. बऱ्याचदा आपण भक्तीचा अर्थ काय असं विचारलं तर बरेच लोक हात वर करून सांगतात भक्तीचा अर्थ सेवा करणे, भक्तीचा अर्थ कृष्ण प्रेम मिळवणे, गोपीं समान भगवान श्रीकृष्णांची सेवा करणे. काही काही लोक म्हणतात श्रीमती राधाराणी समान प्रेम भावना उत्पन्न करणे, सेवा करणे. हे सगळं बरोबर आहे, परंतु हे जर आपण शिकलो नाही, मला पण अशीच माझ्या डोक्यामध्ये भक्तीची कल्पना होती. ज्या दिवशी मला हे वाक्य कळालं की भक्ती म्हणजे पूर्णपणे भगवंतांवर अवलंबून राहायला शिकलं पाहिजे. भक्तीमध्ये प्रगती म्हणजे हळूहळू भगवंतांवरच पूर्णपणे कसं अवलंबून राहता येईल अशा प्रकारे जीवन आपण जगलं पाहिजे. हे जर करत नसलो आपण तर ऍक्च्युली आपल्याला भक्ती कळालीच नाही. भगवंतांसाठी पूर्णपणे काम करायचंय, मग तुम्हाला भगवंतच बुद्धी देतील. खायचं कुठून आणायचं, प्यायचं कुठून आणायचं तेच व्यवस्था करतील. आणि ऍक्च्युली जो भगवंतांसाठी काम करत नाही त्याच्यासाठी देखील भगवंतच व्यवस्था करतात. सगळे भगवंतांवरतीच अवलंबून असतात, असलंच पाहिजे. परंतु अहंकारी बद्ध जीव आत्मा काय म्हणतो, मी निर्माण केलेलं आहे, आणि मग तो वेगवेगळ्या दुसऱ्या मनुष्यावर किंवा देवतावर अवलंबून राहायला लागतो. थोडस मला आठवलं म्हणून सांगतोय. श्रीमद भागवतामध्ये अगदी सुरुवातीला मला वाटते पहिल्या का दुसऱ्या अध्यायामध्येच श्रील प्रभुपाद सांगतात की भक्त म्हणजे जो दुसऱ्या कुठल्याही व्यक्ती वस्तूवरती अवलंबून नसतो, फक्त भगवंतांवर अवलंबून असतो. ही डिपेंडन्सी आपली भगवंतांवरची वाढत गेली पाहिजे. कम्प्लिटली भगवंतांवर डिपेंड राहायला शिकलं पाहिजे, कम्प्लिटली. आणि हे आपल्याला अवघड वाटतं, कारण आपल्याला वाटतं की भगवंत मला काही देणारच नाही. प्रभूजी पूर्णपणे सगळं बंद करून भगवंतांच्या सेवेमध्ये माझं कसं होणार? आणि मग आपण आपल्या बळावरती किंवा आपल्याला जे वाटतं की आपल्याला जे आपले गरजा पुरवतात त्यांच्यावरती डिपेंड राहायला शिकतो. जसं की आपला कारखान्याचा मालक आहे हो की नाही, किंवा आमदार आहे, खासदार आहे, मग आपण त्याचीच आपण पूजा करतो, त्याचीच आपण प्रशंसा करतो. कारण का? आपण आपलं जीवन त्याच्यावरती अवलंबून आहे. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. प्रभुपाद तिथे म्हणतात भागवतामध्ये, जो कोणी भौतिक गरजांसाठी अति भयानक दुसऱ्यावरती अवलंबून असतो, तेच वाक्य थोडस मी पॅराफ्रेज करतोय पण ते ऍक्च्युली असंच वाक्य आहे. भौतिक गरजांसाठी जो खूप जास्त दुसऱ्यावरती अवलंबून असतो तो कधीही पापातून बाहेर पडू शकत नाही. आणि आज आपली अवस्था बघा, प्रत्येक गोष्टीसाठी आपण दुसऱ्यांवरती अवलंबून आहे, अगदी दुधासाठी देखील. घरी कोणी पाहुणे आले तर लगेच आई 50 रुपये देऊन पाठवते, अर्धा लिटर दूध घेऊन ये. अगदी खेडेगावातले माणसं देखील. अन्नधान्यासाठी आपण दुसऱ्यावरती अवलंबून आहे, दुधासाठी आपण दुसऱ्यावरती अवलंबून आहे, पाण्यासाठी आपण दुसऱ्यावरती अवलंबून आहे. त्याच मागच्या 10-20 वर्षामध्ये हे पण आपण खूप मोठा गोल अचीव केलाय, पाण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणे. हॉरिबल. माझं बालपण जिथे गेलं तिथे कोणीही पाण्यासाठी दुसऱ्यावरती अवलंबून नव्हतं. ऍटलिस्ट पाण्यासाठी जरी दुसऱ्यावरती अवलंबून राहिलं नसलं पाहिजे. अवलंबून इन द सेन्स पाणी आहे तिथे जाऊन पाणी घेऊन आलं पाहिजे, दॅट्स इट. पाण्यासाठी कमवलं पाहिजे, खिशात पैसा असला पाहिजे. दॅट्स लाईक किती हॉरिबल जीवन जगतोय आपण याची आपल्याला कल्पना नाहीये. नाही, कपड्यांसाठी आपण दुसऱ्यावर अवलंबून आहे, सगळ्या गोष्टीसाठी आपण दुसऱ्यावर अवलंबून आहे. म्हणून प्रभुपाद म्हणतात स्वावलंबी जीवन जगायला शिकलं पाहिजे, सेल्फ सफिशियंट. जे काही आपल्याला लागतं ते आपण स्वतः भगवंतांच्या वर अवलंबून राहून भूमातेकडून स्वतः मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
असा व्यक्ती कृतज्ञ राहतो. सदैव भगवंतांच्यावर अवलंबून राहिल्यामुळे तो भक्तीमध्ये प्रगती फास्ट करतो आणि तो खऱ्या अर्थाने भक्त बनू शकतो. जो दुसऱ्यावरती डिपेंड राहायला शिकला, हे दुसऱ्यावरती म्हणजे भगवंत सोडून दुसऱ्या कोणावरती, तो ऍक्च्युली त्याच्यातला अहंकार कधीच जात नाही. कारण दुसऱ्यावरती जेव्हा आपण डिपेंड असतो तेव्हा त्याला संतुष्ट करण्यासाठी काही ना काहीतरी करावंच लागतं. आणि मग त्याला संतुष्टी करण्यासाठी आपण जेव्हा काही ना काहीतरी करत असतो तेव्हा भगवंतांच्या संतुष्टीसाठी आपण काही करत नसतो. बरेचसे आपले भक्त म्हणतात की नाही, मी 16 माळा जप करतो, 4 नियमांचं पालन करतो, सदैव भगवंतांचं स्मरण करतो. परंतु ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही भगवंतांचं ऍक्च्युली स्मरण करत नाही, तुम्ही तुमच्या बॉसचं स्मरण करता. कारण त्याच्या संतुष्टीसाठी काम करता, तुमच्या क्लायंट कस्टमर त्याच्यासाठी काम करता. मग तुम्ही भगवंतान कसे अवलंबून आहात? तुम्ही ऍक्च्युली तुमच्या फॅक्टरीच्या मालकावरती अवलंबून आहात. आणि त्याला संतुष्ट करण्या ज्याच्यावरती आपण अवलंबून आहे त्याला संतुष्ट करण्यासाठी काही ना काहीतरी करावंच लागतं. खूप खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मला तर इतकं हे आवडलेलं पहिल्यांदा ऐकल्यावरती, असं डोक्यात प्रकाश पडला पाहिजे. भक्ती म्हणजे हे आहे. भक्ती म्हणजे ऍक्च्युली हे आहे. वाव, आपण आहोत का दुसऱ्यांवरती अवलंबून? तुला कशाला फोन करायला प्रियमत? हे बघितलं पाहिजे. छोटासा तात्पर्य दिला शिला प्रभुपादांनी, परंतु ही भक्तीची टॉप मोस्ट स्टेज आहे. शुद्ध भक्तीची ही स्टेज आहे ऍक्च्युली. काय म्हणतात? आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपण ज्या नंबरवर कॉल आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करायचा नसतो. तसेच कर्म न करण्याचीही त्याला काही कारण नसतं. भगवंतांसाठी करायचं असेल तर तो करतो देखील, किंवा करून काय त्याला मिळवायचं पण नसतं त्याच्यातून. का? कारण ते भगवंतांसाठी करत असतो. आणि पूर्णपणे दुसऱ्यावरती कोणावरती अवलंबून न राहता, अगदी स्वतःवरती देखील अवलंबून न राहता तो फक्त भगवंतांवर अवलंबून असतो. कुठल्याही इतर प्राणी मात्रावर त्याला अवलंबून राहायची गरज नसते. या स्टेजला आपण पोहोचलं पाहिजे. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, तस्माद असक्तः सततम कार्यम कर्म समाचर असक्तो ह्याचरण कर्म परमाप्नोती पुरुषः. म्हणून कर्मफलांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे. कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वराची प्राप्ती होते. अनासक्त व्हायचंय, परंतु कर्मापासून नाही, कर्माच्या फळापासून. बऱ्याचदा हे आपण लक्षात घ्यायला कन्फ्युजिंग वाटतं आपल्याला. कर्मफलावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे. आता कर्तव्य म्हणून म्हणजे समाजाप्रती कर्तव्य आहे, कुटुंबाच्या प्रती कर्तव्य आहे, त्याला कर्तव्य म्हणत नाही. भगवंतांप्रती कर्तव्य आहे. कारण तुम्ही जरी तुमच्या त्या कर्मातून मिळणारं फळ जरी तुम्हाला नको असेल, तुम्ही जर ते फळ कुटुंबाला देऊन कुटुंबासाठी करत असाल, त्याला पण कर्मफळाची आसक्तीच म्हणतात. याला एक्सटेंडेड विस्तारित इंद्रिय तृप्ती म्हटलं जातं. तर आता या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला डायरेक्टली सांगतात की म्हणून कर्मफळावर आसक्ती न ठेवता मनुष्याने आपले कर्तव्य म्हणून कर्म केलं पाहिजे. कर्म आहे काय? कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वराची प्राप्ती होते.
आपल्यापैकी बरेच जण या स्टेजला येत नाहीत कारण आपल्याला माहितीच नाहीये की परमेश्वराची प्राप्ती करणे हे जीवनाचा उद्देश असलं पाहिजे. आणि म्हणून अध्यात्माची बेसिक सुरुवात हेच जाणून घ्यायचं असतं की परमेश्वराची प्राप्ती का केली पाहिजे. कारण इथे आपण दुःखामध्ये आहे, अडकलोय, आणि या दुःखातून कोणीही तुम्हाला सोडवू शकत नाही. तुम्ही तर स्वतः तुम्हाला कधीच सोडवू शकत नाही. दुसरा कोणी ज्याच्यावरती तुम्ही अवलंबून आहात तो देखील सोडवू शकत नाही. परमेश्वराची प्राप्ती करणे हाच जीवनाचा उद्देश असला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? कर्तव्य म्हणून कर्म केलं पाहिजे. फळाच्या अपेक्षेने किंवा फळाची आसक्ती असेल तर ते कर्म करून आपण अडकतो, ते नसेल तर आपण सुटतो. एकच मुद्दा आहे, रिपीटेडली सांगितलेला. तात्पर्य, भक्तासाठी पुरुषोत्तम श्री भगवान सर्वात श्रेष्ठ आहेत, तर निर्विशेषवाद्यांसाठी मोक्ष किंवा मुक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून जो मनुष्य योग्य मार्गदर्शनाखाली कर्मफलांवर आसक्ती न ठेवता श्रीकृष्णान प्रित्यर्थ किंवा कृष्ण भावनाभवित कर्म करतो, तो निश्चितच जीवनाच्या सर्वश्रेष्ठ ध्येयाप्रत प्रगती करत असतो. जसं मी मगाशी म्हणालो की ध्येय जीवनाचं हे आहे, हे पहिल्यांदा माहिती असले पाहिजे की परमेश्वरांना प्राप्त करणे किंवा ऍटलिस्ट या दुःखातून बाहेर पडणे. प्रभुपाद इथे म्हणतात की भक्तासाठी पुरुषोत्तम भगवान सर्वात श्रेष्ठ आहेत, तर निर्विशेषवाद्यांसाठी मुक्ती किंवा मोक्ष सर्वात श्रेष्ठ आहे. दोघांना पण हेच करावं लागतं. कर्मफलांवर आसक्ती न ठेवता श्रीकृष्णान प्रित्यर्थ किंवा कृष्ण भावनाभवित कर्म तो करीत असतो, कारण तो निश्चित जीवनाच्या सर्वश्रेष्ठ ध्येयाप्रत प्रगती करीत असतो. कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाला श्रीकृष्णान प्रित्यर्थ युद्ध करण्यास सांगण्यात आले, कारण त्याने युद्ध करावे अशी श्रीकृष्णांची इच्छा होती. सज्जन असणे किंवा अहिंसक असणे हे वैयक्तिक आसक्तीचीच बाब आहे, परंतु परमेश्वरासाठी कर्म करणे म्हणजे फलांची अपेक्षा न ठेवता कर्म करणे होय. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले कर्म म्हणजे सर्वोच्च दर्जाचे परिपूर्ण कर्म होय. जसं मी मगाशी सांगत होतो की कर्तव्याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्याचा मदत मधून करताय किंवा कुटुंबासाठी करताय किंवा समाजासाठी करताय किंवा राष्ट्रासाठी करताय, मानवतेसाठी. अशा लोकांना जनरली सज्जन म्हटलं जातं, चांगली माणसं. परंतु सज्जन असून उपयोगाचं नाही किंवा अहिंसक पण असून उपयोगाचं नाही. अहिंसक भरपूर जण आहेत. ऍक्च्युली जो भगवंतांसाठीच कर्म करतो, कुठल्याही फळाची अपेक्षा करत नाही आणि भगवंतांवरच पूर्णपणे अवलंबून राहतो, तो भक्त. आणि भक्तच फक्त भगवंतांना प्राप्त करू शकतो, सज्जन नाही, अहिंसक पण नाही. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले कर्म म्हणजे सर्वोच्च दर्जाचे परिपूर्ण कर्म होय. सर्वोच्च दर्जाचे परिपूर्ण कर्म. सर्वोच्च दर्जाचे म्हणजे काय? टॉपमोस्ट. परिपूर्ण म्हणजे परफेक्ट. करायचंच आहे टॉपमोस्ट परफेक्ट काम केलं पाहिजे, म्हणजेच भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं काम केलं पाहिजे. दॅट इज परफेक्ट ऍक्शन ऑफ द हायेस्ट डिग्री. यज्ञ कर्मासारखी वैदिक कर्मकांडे ही इंद्रिय तृप्तीच्या क्षेत्रात केलेल्या पाप कर्मांचे शुद्धीकरण होण्यासाठी केली जातात, परंतु कृष्ण भावनाभवित कर्मे हे शुभ अशुभ कर्मफळांच्या पलीकडे असणारे दिव्य कर्म असते. मॅक्झिमम हिंदू लोक याच्यामध्येच कन्फ्युज्ड असतात, पाप पुण्यामध्ये. ऍक्च्युली पुण्य पण करायचं नाही म्हणून सांगितलंय भगवद्गीतेमध्ये. पापांचा नंबर, पुण्यांचा नंबर हे दोन्ही सेमच आहेत. एवढे पाप केले, एवढे पूर्ण केले, ते सगळ्यांची फळं घ्यायला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. फक्त भगवान श्रीकृष्णां प्रित्यर्थ केलेलं कर्म आपल्याला इथून सोडवतं. मग ते भौतिक दृष्ट्या कितीही पापमय असो, काही फरक पडत नाही. हे भगवंतांसाठी केलं जातं, तेच आपल्या मुक्तीसाठी कारणीभूत असतं. बाकी सगळं आपल्या बंधनासाठी कारणीभूत असतं. मग ते पुण्य असलं तरी.
बऱ्याच वेळा जी ही देवी देवतांसाठी वैदिक कर्मकांडे केली जातात, हे पाप केलेलं त्याचं शुद्धीकरण करण्यासाठी पण केली जातात. परंतु पापाचं शुद्धीकरण करण्यासाठी तुम्ही एखादा यज्ञ केला, बाय द वे शक्य पण नाही आहे कलियुगामध्ये. किती मोठं पाप करा, कलियुगामध्ये कुठला यज्ञ करून त्याचं शुद्धीकरण होणार नाही. कारण यज्ञ करायचं कसं तेच कुणाला माहिती नाही. परंतु पूर्वीच्या काळामध्ये वैदिक शास्त्रामध्ये, वैदिक टाइम्समध्ये असं काही पाप केलेलं असेल तर त्याचं कळालं आपल्याला, तर जो ब्राह्मण असतो विशेष करून किंवा क्षत्रिय असतो, ते त्या पापाचं फळ आताच मिळू दे म्हणून प्रायश्चित्त किंवा यज्ञ करून शुद्धीकरण करायचे, भरपूर सॅक्रिफाईस करायचे. मग ते पापाचं इफेक्ट निघून जायचं, मग पुन्हा चांगलं जीवन जगायचे. परंतु भगवंतांसाठी कर्म करण्यामध्ये चांगलं कर्म, वाईट कर्म, पाप पुण्य असं काही नसतंच, किंवा शुभ अशुभ, हे माझ्यासाठी शुभ आहे अशुभ आहे, डझंट मॅटर. जे काही भगवंतांसाठी करायचं आहे ते सगळं शुभच आहे. हे खूप रिपीटेडली सांगितलेलं आहे. शिला रूप गोस्वामी तर ते हे इतक्या वेळेला सांगतात. याचाच अर्थ काय? 18व्या अध्यायामध्ये भगवंत आणखीन एकदा सांगणार आहेत की जो माझ्यासाठी काम करतो तो काही बघतच नाही, हे शुभ आहे का अशुभ आहे, याच्यामध्ये शुभ होणार आहे का अशुभ होणार आहे. जे काही भगवंतांसाठी करतो ते शुद्धच असतं, शुभच असतं, काहीही असू दे मग ते. त्यामुळे भक्ताने शुभ अशुभ वगैरे बघायची काही गरज नाही. जो बघत नाही ऍक्च्युली तोच खरा भक्त असतो. कृष्ण भावनाभवित मनुष्याला कर्मफळांवर मुळीच आसक्ती नसते, कारण तो केवळ श्रीकृष्णान प्रित्यर्थ कर्म करीत असतो. तो सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरीही पूर्णपणे अनासक्तच असतो. वर वाटेल की दोघे सेमच करतात, एक इंद्रिय तृप्तीच्या मागे लागलेला आणि एक भगवंतांसाठी करत असलेला ऍक्च्युली सेमच काम करतात असं बऱ्याचदा दिसून येतं आपल्याला. परंतु त्यांची दोघांची भावना वेगवेगळी असते. काय लिहिलंय ते? तो केवळ श्रीकृष्णान प्रित्यर्थ कर्म करीत असतो. तो सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरीही पूर्णपणे अनासक्तच असतो. कशापासून अनासक्त असतो? त्या कर्माच्या फळापासून. या जगामध्ये कुणीही कर्मफळाची अपेक्षा सोडून काम करत नाही. एखादं सिंपल जरी काम सांगितलं तरी त्याचा पहिला प्रश्न असतो, याच्यात माझा काय फायदा आहे? अगदी सिंपल, चल जरा कोपऱ्यावरती जाऊन येऊया, त्यात माझा काय फायदा आहे? फळाची अपेक्षा न करता कोणीही काही करत नाही. एक भक्त असतो जो फळाची अपेक्षा न करता कंटिन्युअसली भगवंतांची सेवा करत असतो, सतत सदैव, म्हणून त्याला भक्त म्हटलं जातं. आणि यालाच अनासक्ती म्हटलं जातं. अनासक्ती ही काय म्हणतात त्याला, कर्माची करायची नाही, किंवा भगवंतांसाठी न करता विनाकारणच अनासक्त व्हायचं नाही. ते फाल्गू अनासक्ती असते, फाल्गू वैराग्य असते. परंतु खरी अनासक्ती असते ती म्हणजे भगवंतांसाठी जे पडेल ते करणे, परंतु त्याच्यामधून काही कशाचीही अपेक्षा न करणे, ही बेस्ट अनासक्ती. आणि या अनासक्तीशिवाय भक्त होऊच शकत नाही, या अनासक्तीशिवाय मुक्त पण होऊ शकत नाही. कुठला अध्याय? 15व्या अध्यायामध्ये भगवंत 15व्या अध्यायामध्ये ऊर्ध्व मूलम अध शाकम कुठल्यामध्ये येतं? 15व्या अध्यायामध्ये. हे भौतिक जग जे आहे ते उलट केलेल्या वटवृक्षाप्रमाणे आहे, वडाच्या झाडाप्रमाणे. आणि इतकं मोठं झाड आहे की याच्या फांद्यांवरती आपण अडकलो, ह्याच्यातून बाहेरच पडता येईना. भगवंत सांगतात त्याच्यातून बाहेर पडायचं एकच अस्त्र आहे, ते म्हणजे अनासक्ती. असंग शस्त्रेन, असंग संग शस्त्रेन, समथिंग लाईक दॅट. हे शस्त्र घेतलं तरच तुम्ही बाहेर पडू शकता. कशाबद्दलची अनासक्ती? कर्माच्या फळांवरची अनासक्ती.
पुढच्या श्लोकामध्ये ते सांगतात, छोटे छोटे श्लोक तात्पर्य आहेत, त्यामुळे आपण वाचूया. कर्मणैव हि संसिद्धिम आस्थिता जनकादयः लोकसंग्रहम एवापि संपशन्न कर्तुम अर्हसि. भगवंत उदाहरण देऊन सांगतात, काय म्हणतात, जनक आदी राजांनी केवळ नियत कर्मे करून सिद्धी प्राप्त केली, म्हणून एकंदर सामान्य लोकांना शिकविण्याकरिता तू आपले कर्म केले पाहिजे. याचा अर्थ काय? जनक राजा हे 12 महाजनांपैकी एक महाजन आहे. त्यांनी देखील ऍक्च्युली आपली नियत कर्तव्य, विहित कर्तव्य केली. मागचे काही श्लोक आपण वाचतोय की विहित कर्तव्य पण काही करायची गरज नाही, भगवंतांसाठीच सगळं केलं पाहिजे. पण तू या स्टेजला येणार कोण? वाटतंय कोणाला या स्टेजला आपण सहजासहजी येऊ? सगळं भगवंतांसाठीच केलं पाहिजे. आता पुढच्या याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही नियत कर्म किंवा विहित कर्म, शास्त्रामध्ये दिलेली कर्म केली नसली पाहिजे. जिथे हे आता हे भगवंत स्वतः उदाहरण देत आहेत की जनक सारख्या राजाने देखील आपले वर्णाश्रमाप्रमाणे दिलेली विहित कर्म, नियत कर्तव्य करून सिद्धी प्राप्त केली, म्हणजेच भगवंतांना प्राप्त केलं. जनक राजा, ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज, पृथु महाराज, अशी बरीच उदाहरणं आहेत. नारद मुनी, व्यासदेव, शुकदेव गोस्वामी, नंद महाराज. तुम्ही म्हणाल फक्त ब्राह्मणाची आणि क्षत्रियाची उदाहरणं देत आहे. नंद महाराज वैश्य, सुदामा, विप्रा यांनी आपली नियत कर्तव्य सोडले नाहीत, तीच भगवंतांसाठी केली. इथे जनक राजाचं, म्हणून आपल्याला जनरली उपदेश दिला जातो की तुम्ही पहिल्यांदा वर्णाश्रमामध्ये नियत कर्तव्य, विहित कर्म करायला या स्टेजला या. डायरेक्टली मी फक्त भगवंतांसाठीच करतो, दुसरं मला काही करायचंच नाही, असं शक्य होत नाही. होतं नाही असं नाही, अतिशयोक्तीमध्ये म्हटलं जातं शक्य होत नाही. आणि आपल्या प्रॅक्टिकल आपल्या जीवनावरच्या उदाहरणावरून आपण पाहतोय, जरी आपण जप करत असलो तरी दिवसभर दुसऱ्यासाठीच काम करत असतो. भगवंतांना 24 तास प्रत्येक क्षण स्मरणामध्ये ठेवून काम करणे आपल्याला सहजासहजी जमत नाही. म्हणून ते जमण्यासाठी पहिल्यांदा वर्णाश्रमातलं काम करायला सांगितलं. आणि प्रभुपाद इथे भगवान श्रीकृष्ण स्वतः इथे उदाहरण देतात, ते म्हणजे जनक सारख्या राजांनी पण ते केलं, त्यामुळे तू पण तेच केलं पाहिजे. आणि दुसरा एक महत्वाचा संदेश या श्लोकामध्ये देतात अर्जुनाला, ते म्हणजे म्हणून एकंदर सामान्य लोकांना शिकवण्याकरिता तू आपले कर्म केले पाहिजे. म्हणजे काय, जो श्रेष्ठ असतो अर्जुनासारखा, त्यांनीच आपलं कर्तव्य करायचं बंद केलं तर सामान्य लोक करणारच नाहीत. जसं आजच्या स्थितीला आपण पाहतो की नाही, मोठे मोठे लोक, आमदार खासदारच काम करत नाही. म्हणजे सामान्य माणसाला पण वाटते आपण पण असं बसून कमवलं पाहिजे. कारण लोक अर्जुनाकडे एक आदर्श म्हणून बघतात. तर पुढच्या श्लोकामध्ये तेच सांगितलं, यद यद आचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जना स यद प्रमाणम कुरुते लोकस्तदु अनुवर्तते. जसं श्रेष्ठ व्यक्ती जो असतो, लीडर्स जे असतात ते जसं करतात तसंच सामान्य जनता त्यांचं अनुकरण करते. म्हणून तू तुझ्या कर्तव्याला सोडून देऊ शकत नाहीस, तुझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. या 2 श्लोकांमध्ये सांगितलं. तात्पर्य, जनकासारखे सर्व राजे आत्मसाक्षात्कारी जीव होते, म्हणून वेदोक्त कर्माचे पालन करण्याचे त्यांना बंधन नव्हते, ऍक्च्युली करायची गरज नव्हती. तरी सुद्धा सामान्य लोकांना केवळ उदाहरण घालून देण्याकरिता त्यांनी सर्व विहित कर्मांचे आचरण केले. जनक राजा हे सीता देवीचे पिता आणि भगवान श्रीरामांचे सासरे होते. भगवंतांचे महान भक्त असल्यामुळे ते दिव्य आध्यात्मिक स्थितीत स्थित होते. परंतु ते मिथिलेचे, म्हणजे भारतातील बिहार प्रांताचा एक विभाग आहे, तिथले राजा असल्यामुळे त्यांना आपल्या प्रजेला विहित कर्म कसे करावे याचे शिक्षण द्यावयाचे होते. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा नित्यसखा अर्जुन यांना कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये लढण्याची आवश्यकता नव्हती.
पण त्यांनी युद्ध केलेच, कारण त्यांना सामान्य लोकांना हेच शिकवायचे होते की ज्या ठिकाणी चांगला प्रतिवाद विफल होतो तेव्हा हिंसेचीही आवश्यकता असते. लोकांना आपण दाखवणार कसं की आपण धर्माचं आचरण करतोय, कर्तव्याचं पालन करतोय? आणि सगळे लोक या लीडर लोकांच्याकडेच बघत असतात. ब्राह्मण, क्षत्रिय हे नॅचरल लीडर असतात समाजातले. त्यांनी जर आपलं विहित कर्तव्य, नियत कर्म करायचं बंद केलं तर मग लोक काय शिकणार? म्हणून केलं पाहिजे. जे परफेक्ट उदाहरण आहे म्हणजे ध्रुव महाराज आणि प्रल्हाद महाराज. वयाच्या 5व्या वर्षी त्यांनी भगवंतांना प्राप्त केलं. ते त्याच क्षणाला भगवंतांसोबत गोलोक वृंदावनमध्ये, वैकुंठामध्ये जाऊ शकले असते, परंतु भगवंत एकटेच गेले. हे मात्र इथे त्याच्या पुढचे 34,000 वर्ष का 28,000 वर्ष आपल्या नियत कर्तव्याचं, कर्माचं पालन केलं त्यांनी. बऱ्याचशा भक्तांना असं वाटतं की वर्णाश्रम आमच्यासाठी नाहीये, कारण आम्ही वैष्णव आहे. सकाळी पण आपण चर्चा करतो. वैष्णव होण्यासाठी वैष्णवाचे सगळे गुण असावे लागतात. वैष्णव होण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना एक क्षण काय, एक निमिष देखील तुम्ही विसरून चालत नाही, तोपर्यंत तुम्ही नाही वैष्णव. भगवद्गीतेमध्ये जे वैष्णवाचे गुण दिलेले आहेत, अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा, क्षांतीर, आर्जवम, सम, दम, तप, शौच, अभयम, ती गेलेली असली पाहिजे पूर्ण. सम, सत्व, समशुद्धी, ज्ञान, योग, व्यवस्थिती, हे सगळे गुण जेव्हा येतात तेव्हा तो ऍक्च्युली वैष्णव होतो. उगी एखादी संस्था जॉईन केली म्हणजे थोडीच कोणी वैष्णव होतो, किंवा एखाद्या गुरुकडून दीक्षा घेतली म्हणून थोडीच कोणी वैष्णव होतो. हे सगळे गुण आले पाहिजेत. मग आपल्याला काय वाटतं, मी या महाभागवताकडून दीक्षा घेतली आहे, सगळ्यात फेमस गुरु आहेत आमचे, मला वर्णाश्रम पाळायची काही गरज नाही, मी आपलं स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो, 16 माळा जप करतो, 4 नियमांचं पालन करतो. रबिश. शुद्ध भावनेच्या स्टेजला आलंच पाहिजे. तुम्ही कोणीही असू दे मग, आणि तुमचा गुरु पण कोणीही असू दे, महाभागवत डझंट रिअली मॅटर. आलं का लक्षात? शुद्ध भावनेच्या स्टेजला आलंच पाहिजे. आणि हे शिकवून देण्यासाठी बऱ्याचदा जे महान भक्त असतात ते भक्त जरी झालेले असले, भगवंतांना प्राप्त जरी केलेले असले, तरी वर्णाश्रमाप्रमाणेच काम करतात, कारण लोकांना दाखवून द्यायचं असतं वर्णाश्रमातलं कर्तव्य आपण कसं करायचं असतं. प्रल्हाद महाराजांनी केलं, ध्रुव महाराजांनी केलं. ऍक्च्युली जनक महाराज तर 12 महाजनांपैकी एक होते. प्रल्हाद महाराज पण आहेत 12 महाजनांपैकी एक. भीष्मदेव आहेत. यांना काय गरज होती? हरी हरी करत गेले असते वैकुंठामध्ये भगवंतांच्या. त्यांना काय गरज होती इतके वर्ष? परीक्षित महाराज इवन मोर, परीक्षित महाराजांना भगवंतांचं दर्शन ऍक्च्युली गर्भात असताना झालेलं. त्यांना बाहेर पण यायची काही गरज नव्हती, तिथूनच वैकुंठाला गेले असते. हो की नाही? तरी ते बाहेर आले. भगवंतांची सेवा म्हणून राजाचं कर्तव्य, क्षत्रियाचं कर्तव्य, धर्म पालन केलं. आपल्याला काय वाटतं? आपल्याला वर्णाश्रमाची गरज नाही. एकतर आपण पूर्णपणे शुद्ध नाहीये, या स्टेजलाच आलेलं नाहीये, जे आपण पहिला श्लोक वाचला आज. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करायचा नसतो, किंवा या प्रकारचे कर्म करण्याचेही त्याला काही कारण नसते. त्याचप्रमाणे इतर प्राणी मात्रांवर अवलंबून राहण्याची त्याला काही आवश्यकता नसते. ही टॉपमोस्ट स्टेज आहे. त्या स्टेजला तर आपण आलेलोच नाहीये, तरी पण आपल्याला वाटतं की कुठलं कर्तव्य काम नाही केलं तरी चालते, दिवसभर दुसऱ्यांवरती अवलंबून राहायचं. हे जे आजकाल चालू आहे ना, स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर चालतात, हे कुठून आलं माहिती नाही. हे इतकं बोगस आहे. 4 नियमांचं सरळ सरळ तुम्ही तोडायचं काम करता स्टॉक मार्केटमध्ये वगैरे इन्व्हेस्ट केला तर. काही पण चालतंय म्हणून सांगितलं जातं भक्तीच्या नावावर. हे काय भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतायत की टॉपमोस्ट स्टेजला आपण कसं जाणार? हे काही पण चालतंय म्हणत बसलो तर. फॅक्टरीत काम केलं चालतंय, फॅक्टरी चालवलं तरी चालतंय? नो.
हे सगळं बंद करायला सांगितलेलं आहे भगवंतांनी, श्रील प्रभुपादांनी देखील. म्हणून इथे भगवंत उदाहरण देऊन सांगतात आणि श्रील प्रभुपाद स्ट्रेस देऊन सांगतात की जनक महाराजांसारख्या महाभागवताला, महाजनाला देखील विहित कर्म, नियत कर्म करावे लागतात. आपण कोण आहे? आपल्याला पण केली पाहिजे. तसंच भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा नित्यसखा अर्जुन यांना देखील कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये लढण्याची काहीच आवश्यकता नव्हती, परंतु भगवंतांना हे दाखवून द्यायचं होतं की जे पापी असतात त्यांना मारलंच पाहिजे. कितीही प्रयत्न केला तरी ते ऐकत नसतील तर शेवटी हिंसा करून त्यांना मारलंच पाहिजे. कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी स्वतः भगवंतांनीही युद्ध टाळण्याची सर्व प्रकारे प्रयत्न केले होते, पण विपक्ष युद्ध करण्यासाठी निश्चयी होता आणि यासाठीच अशा योग्य कारणासाठी युद्धाची आवश्यकता असतेच. कृष्ण भावनेमध्ये स्थित असलेल्या व्यक्तीला जरी या जगाबद्दल यत्किंचितही आस्था नसली तरी तो लोकांनी कसे जीवन जगावे आणि कसे कर्म करावे हे त्यांना शिकवण्यासाठी कर्म करतो. लक्षपूर्वक ऐका. कृष्ण भावनेमध्ये स्थित असलेल्या व्यक्तीला जरी या जगाबद्दल यत्किंचितही आस्था नसली तरी तो लोकांनी कसे जगावे आणि कसे कर्म करावे हे त्यांना शिकवण्यासाठी कर्म करतो. मग आपण जर स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला लागलो, जे सरळ सरळ जुगार आहे, आणि वर तिलक लावून ब्राह्मण दीक्षा घेऊन पण हेच करायला लागलो, लोकांना आपण काय दाखवतोय? प्रभुपादांनी सांगितलं शेती करा, शेतीवर अवलंबून जीवन जगा आणि हे लोकांना दाखवा. हे भक्ताचं काम असतं, लोकांना दाखवणे की खरं कर्म कसं करायचं असतं, लोकांनी कसे जीवन जगावे, कसे कर्म करावे हे त्यांना शिकवण्यासाठी आपल्याला कर्म करावं लागतं. दोन्ही चुकतंय आज आपलं. एक तर डोनेशन वरती पूर्णपणे जगतो आपण, कर्म कसं करून कसं जगायचं असतं हे लोकांना दाखवतच नाही आपण, आणि मग तेच डोनेशन येण्यासाठी लोकांनी काही केलं तरी चालतंय याचा पण प्रचार करतो आपण. कुठल्याही प्रकारचं पाप कर्म केलं चालतंय, जुगार खेळला चालतोय, काही करायचं ते करा, 4 नियमांचे वर पालन करा, 16 माळा जप करा, डोनेशन तेवढं आणून द्या. हे भक्ताचं कर्तव्य आहे. लोकांनी कसं जगावं आणि कसे कर्म करावे हे दाखवणे लोकांना, हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही स्वतःला भक्त म्हणवता, तुमचं कर्तव्य आहे, हो की नाही? आणि इथे काय लिहिलंय? कृष्ण भावनेमध्ये स्थित असलेल्या व्यक्तीला जरी या जगाबद्दल यत्किंचितही आस्था नसली तरी तो लोकांनी कसं जगावं आणि कसं कर्म करावे हे दाखवण्यासाठी स्वतः कर्म करतो. आपली आस्था गेलेली आहे या भौतिक जगाबद्दलची? गेली का? ऍक्च्युली कृष्ण भावनाभूत माणसाला भौतिक जगाबद्दल कुठलीच आस्था नसते, आसक्ती नसते, तरीही तो लोकांना दाखवण्यासाठी असे कर्म करत असतो. हे सगळं प्रभुपादांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिलंय. प्रभुपादांना फक्त तुम्हाला सांगायचं असतं ना, आहे ते काम करत राहा, 16 माळा जप करा, 4 नियमांचं पालन करा, तर त्यांनी 2 पानावरती लिहून दिलं असतं. एवढी सगळी मोठी मोठी पुस्तकं लिहायची काय गरज होती? मग या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे ते त्याप्रमाणे वागून ते जगाला दाखवणे हे देखील तुमचंच कर्तव्य आहे, भक्ताचंच कर्तव्य आहे, हो की नाही? ऑर नॉट? भागवतमध्ये तर पानावरती लिहिलेलं आहे हे करायला, कसं जीवन जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे. नाही तुम्ही करणार नसाल, नुसतंच पुस्तक वितरणाला जाणार असाल तर काय? आणि असं घडलं ऍक्च्युली. ती लोक तुम्हाला वाचून येऊन विचारतील, तुम्हीच वागत नाही याप्रमाणे, कसली पुस्तकं वितरण करताय? मला पण माहिती नव्हतं बरं का असं वाक्य याच्यामध्ये आहे. मला कधी कधी एखादं वाक्य इतकं पुन्हा वाचताना याच तात्पर्यातलं दुसरंच वाक्य एकदम पॉवरफुल वाटते. आता हे पॉवरफुल वाटायला लागले. कृष्ण भावनेमध्ये स्थित असलेल्या व्यक्तीने जगाबद्दल यत्किंचितही आस्था नसली तरी देखील बाकीच्या लोकांनी कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, भक्तीमध्ये कसं आलं पाहिजे हे दाखवण्यासाठी तुम्हाला कर्म करावं लागतं. तुम्हाला शास्त्राप्रमाणे वागून दाखवावं लागतं. व्हेरी इम्पॉर्टंट. मगच तुम्ही खऱ्या अर्थाने भक्त होता. तसं काल पण आपण प्रश्नोत्तरामध्ये चर्चा करत होतो की नाही, दुसरं काय करायचं प्रभूजी?
हेच करायचंय. या जगामध्ये न खाता पिता कोणी जगू शकत नाही. मग त्याच्यासाठी चांगलं कर्म काय असतं हे आपण याचा प्रचार करणार. नुसताच प्रचार करून चालेल का? व्यासासनावर वरती बसून नुसते लेक्चर देऊन चालतील का? त्याचं करणारा कोण आहे? कोणीच नाही. तुम्ही तर सगळे डोनेशनवर जगता, आमच्याच उग्र कर्मातून, पाप कर्मातून मिळवलेले. पण तुमच्या पुस्तकांमध्ये तर सगळीकडे लिहिलंय बंद केलं पाहिजे. हे जीवन आपण जगवून दाखवलं पाहिजे लोकांना. व्हेरी इम्पॉर्टंट. खूप मोठी जबाबदारी आहे आपल्याला, जे स्वतःला भक्त म्हणवतात. आता तुमच्यापैकी बरेच जण नवीन आहेत भगवद्गीतेला, परंतु बरेच जण जुने पण आहेत, त्यांची दीक्षा झालेली आहे, ब्राह्मण दीक्षा पण झालेली आहे. ही तुमची जबाबदारी आहे. प्रभुपादांनी जे जे काही पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे त्याप्रमाणे आचरण करून ते जगाला दाखवणे. आणि याच्यावरच आधारित पुढचा श्लोक आहे, यद यद आचरती श्रेष्ठास. कदाचित उद्याच वाचायला लागणार आपल्याला. कृष्ण भावनेतील अनुभवी व्यक्ती असे आचरण करू शकते की त्यामुळे इतर सर्वजण त्याचे अनुसरण करतात. कृष्ण भावनेमध्ये असलेल्या व्यक्तीने असं आचरण केलं पाहिजे की बाकीच्यांनी त्याचं आचरण केलं पाहिजे. आज आपण स्वतः 4 नियम तोडतो जुगार खेळून, स्टॉक मार्केटमध्ये पैसे वगैरे गुंतवून, आणि मंदिरात जाऊन व्यासासनावर बसून दुसऱ्यांना पण सांगतो स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवा म्हणून. किती खालच्या पातळीला गेलेलं आहे. कसं असलं पाहिजे आचरण? सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग. प्रभुपाद सांगतात साधी जीवन, उच्च विचारसरणी, पाप कर्म सगळे बंद केले पाहिजेत. शुद्धता मनाची, हृदयाची वाढत गेली पाहिजे. कुठे? याचेच वर्णन पुढील श्लोकात करण्यात आलेले आहे. उद्या चर्चा करूया आपण. पुढचा जो श्लोक आहे तो फेमस आहे. प्रभुपाद बऱ्याचदा हे बऱ्याच ठिकाणी सांगतात, यद यद आचरती श्रेष्ठ. प्रभुपाद ऍक्च्युली त्याचं खूप तंतोतंतपणे पालन करायचे. इथे आपण थांबूया. तर आता तुम्हाला हळूहळू लक्षात येत असेल की हा कर्मयोग या अध्यायामध्ये सुरुवातीला सांगितलेला आहे की कर्म न करता कोणी राहू शकत नाही. कर्म केलंच पाहिजे. तेच कर्म कसं केलं पाहिजे? यज्ञ म्हणून केलं पाहिजे. यज्ञ म्हणजे ऍक्च्युली काय असतं? देवी देवतांसाठी केले जाणारे यज्ञ कर्मकांड वगैरे, पण ते देखील केले नसले पाहिजेत, फक्त भगवंतांसाठी केलं पाहिजे. मग या कर्माचं रूपांतर कर्मयोगामध्ये होतं, कृष्ण भावनाभूत. मग हे कृष्ण भावनाभूत कर्म म्हणजे एक्झॅक्टली काय असतं ते आता कालपासून सांगत आहेत भगवंत. काल जे आपण श्लोक वाचले, आज जे आपण वाचले, आणि या अध्यायाच्या शेवटपर्यंत हेच आहे. आणि खूप समजावून घेणं खूप महत्वाचं आहे. कर्म कसं बदललं पाहिजे, कसं केलं पाहिजे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? No questions. हरे कृष्ण. काढलो का मी? येस. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.